महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क, सत्य बातमी, ठाम भूमिका। विसरवाडीतील दुकानफोडीचा छडा, अल्पवयीन संशयित ताब्यात। एकाच रात्री 7 ते 8 आस्थापनांना केले होते लक्ष। विसरवाडी पोलिसांच्या तत्पर तपासामुळे व्यापारी भयमुक्त। विसरवाडी गावात सलगपणे सुरू असलेल्या दुकानफोडीच्या घटनांचा अखेर पोलिसांनी छडा लावला असून एका अल्पवयीन संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे। पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत संशयिताने चोरी केल्याची कबुली दिल्याची माहिती असून अल्पवयीन विधी संघर्ष बालक असल्याने त्याचे नाव व गावाची माहिती जाहीर करण्यात आलेली नाही। 15 ऑगस्टच्या रात्रीपासून 16 ऑगस्टच्या पहाटेपर्यंत विसरवाडी गावातील तब्बल 7 ते 8 दुकाने, हॉटेल, चहाची टपरी आणि क्लिनिक चोरट्यांनी लक्ष केली होती। काही ठिकाणी शटर व कुलूप तोडून चोरी करण्यात आली, तर काही आस्थापनांमध्ये चोरीचा प्रयत्न करण्यात आलाय। या घटनांमुळे व्यापारी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। या प्रकरणात श्री सिद्धिविनायक किराणा दुकानाचे शटर उचकटून रोकड चोरीला गेल्याची तक्रार दाखल झाली होती। या प्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेचे कलम 305(2), 331(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। याच काळात सिंगाबाई गावी त्यांचे हॉटेल, लॉन्ड्रीवाले संदीप जाधव यांचे दुकान, किसन गोसावी यांचे बालाजी हॉटेल, सागर मराठे यांचे चहा नाश्ता हॉटेल, अनिल हेअर सलून तसेच डॉक्टर आबिद यांचे क्लिनिकसह विविध आस्थापनांना चोरट्यांनी लक्ष केले होते। यापूर्वी विसरवाडी परिसरात निलेश मेटकर यांचे श्री साईराम जनरल स्टोर्स व तुषार कृषी केंद्र दुकानफोडीच्या घटना घडल्याने व्यापाऱ्यांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले होते। घटनांची गांभीर्याने दखल घेत विसरवाडी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली। घटनास्थळावरील पुरावे, उपलब्ध माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे संशयितांचा माग काढण्यात आलाय। अखेर एका संशयित अल्पवयीन विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले। पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत त्याने चोरीच्या घटनांमध्ये सहभाग असल्याची कबुली दिल्याची माहिती आहे। या चोरीच्या घटनांमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच चोरीचा मुद्देमाल कुठे आहे याचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे। एकाच रात्री अनेक आस्थापनांना लक्ष करणाऱ्या या प्रकारामुळे विसरवाडीतील व्यापारी वर्गात मोठी चिंता निर्माण झाली आहे। मात्र पोलिसांनी अल्पवयीन संशयिताला ताब्यात घेतल्याने व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून विसरवाडीतील व्यापारी आता काही अंशी भयमुक्त झाले आहेत। विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश डिंगर, पोलीस हेड कॉन्स्टेबल धीरेंद्र शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल श्याम पेंढारे, लिनेश पाडवी, विशाल बोरसे पोलिसांनी ही यशस्वी कारवाई केली। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार जगदीश पवार करीत असून दुकानफोडीच्या इतर घटनांबाबतही अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे। महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कसाठी सागर मेटकर, विसरवाडी। मी विसरवाडी साईराम गिफ्टचा मालक निलेश मेटकर। 9 ऑगस्टला रात्री 2 दुकानं चोरट्यांनी फोडली होती। त्यामध्ये माझी पण दुकान होती। त्याच कुलप तोडून आतमध्ये शिरून गल्ले तोडले होते। त्यानंतर 16 ऑगस्ट रोजी 7 ते 8 दुकानं फोडण्यात आली। त्यानंतर व्यापाऱ्यांमध्ये एकच भीती होती की खूप खळबळ उडाली की भीती झाली असं। त्यानंतर पोलिसांनी 2 दिवसात ॲक्शन घेतली आणि तात्काळ जेरबंद केलं त्या चोराला। त्यामुळे व्यापारी सगळे आभारी आहे सगळ्यांचे, पोलिसांची। विसरवाडी आणि परिसरातील खवय्यांसाठी आनंदाची बातमी। धुळे सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर विसरवाडीहून धुळेकडे जाताना अवघ्या 1 किलोमीटर अंतरावर सुरू होत आहे हॉटेल सम्राट। शाकाहारी, मांसाहारी कॅफे, स्वादिष्ट चव, कुटुंबासाठी उत्तम जागा आणि मोठ्या पार्किंगची सुविधा। भव्य शुभारंभ सोमवार 24 ऑगस्ट 2026 सायंकाळी 5 वाजता। ठिकाण NS53 विसरवाडी। हॉटेल सम्राट, चव, दर्जा आणि आपुलकी। आजच भेट द्या।